दिवाळी संपली की चाहूल लागते ती मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या महालक्ष्मी गुरुवार व्रताचे. बाजारामध्ये सगळीकडे असे मस्त मस्त देवीचे मुखवटे दिसायला सुरुवात होते. त्यांना घालण्यासाठी असे मोत्याचे दागिने, अशी मोहनमाळ, मोत्याचे माळ, लक्ष्मी हार, मंगळसूत्र, काही जणी नारळाला मुखवटा न लावता अशा प्रकारे डोळे, कान, नाक असलेलं लावतात. ते सुद्धा छान दिसतं. तुम्ही ह्या दुकानात बघू शकतात किती छान छान मुखवटे आहे. महालक्ष्मी मातेचा मुखवटा आहे. त्याच्यानंतर हे असे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन वर्क केलेले मुखवटा आहे. हा लाल रंगाचा महालक्ष्मीचा मुखवटा. यामध्ये बरेचसे कलर आहेत. तुम्ही बघू शकता. यात हिरवा कलर आहे, हा ऑरेंज कलर आहे, त्याच्यानंतर हा लाल गुलाबीसर कलर आहे, गोल्डन कलरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि ह्यामध्ये असे वर्क केलेले सुद्धा मुखवटे बाजारात मिळतात. बाजारात गेलं की हे असे आता मुखवटे बघायला खूप मिळणार. हे वर्क केलेले, किती छान छान वर्क केलेले मुखवटे आहे. असे वर्क केलेले मुखवटे बघितले की मन प्रसन्न होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी दिव्यांची माहिती आणि माझ्याजवळ असलेले दिव्यांचे कलेक्शन दाखवणार आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी 24 तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो. दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. घरातील इडापिडा टळून अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी अशी मान्यता आहे. शेवटी आपल्या प्राणाला सुद्धा प्राणज्योत म्हटलं आहे. तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये दिव्यांचे प्रकार आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. सर्वात प्रथम पंतीबद्दल माहिती सांगते. सर्वांनाच माहिती आहे, जुन्या काळामध्ये पंती हीच घरामध्ये प्रकाश देण्यासाठी उपयोगी पडायची. ह्या छोट्याशा पंतीमध्ये अंधाराशी 2 हात करण्याची ताकद होती. त्याच्यानंतर ही मशाल, ह्या मशालीचा उपयोग सुद्धा प्रकाशासाठी केला जायचा. निरांजन, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावून देवाच्या आरतीसाठी उपयोग केला जातो. हा आहे कुबेर दिवा. याचा आकार अशा प्रकारचा असतो. ही आहे गजलक्ष्मी दिवा. याच्यामध्ये लक्ष्मीची एक छोटीशी प्रतिमा आहे आणि बाजूला 2 हत्ती दिलेले आहे. हा कमळ दिवा. हे पंचारती.
याला 5 आपण वाती एका वेळेस लावू शकतो, म्हणून याला पंचारती असं बोलतात. जुन्या काळामध्ये अशा प्रकारे टांगणीचे दिवे लावले जायचे. यालाच लामण दिवा असे म्हणतात. याचे वेगवेगळे प्रकार असतात. आता हा मोराच्या आकाराचा आहे म्हणून हा मयूरमुखी आहे. असे वेगवेगळे हत्ती किंवा मयूर म्हणजे मोर, असे वेगवेगळे ज्याचे आकार असतात, ज्याचे बनवलेले असतात शेप, त्याच्यानुसार त्याला नाव आहे. याला लामण दिवा बोलतात. हा आहे नंददीप. अखंड दिवा लावण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल वापरता येते. त्याच्यानंतर ही आहे माझ्याकडे लक्ष्मी दिया, लक्ष्मी दीप. एक लक्ष्मी सारख्या आकाराची एक मूर्ती आहे आणि त्याच्या हातामध्ये दिवा आहे असा पंती सारखा. मला हे खूप आवडतात. त्याच्यानंतर आपली समई. समईचा उपयोग तर सर्वांनाच माहिती आहे. 5 आपण याच्यामध्ये वाती लावू शकतो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना समईमध्ये दिवा लावून त्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे हा कापूरदानी. याच्यामध्ये कापूर लावून मी असं कापूर जाळून देवाची आरती करते. याच्यामध्ये सुद्धा मी कापूर किंवा धूप लावू शकते. तो असा पूर्ण ओपन होतो. अटकला आहे असं छान प्रकारे असं कमळाचा आकार देते. याच्यामध्ये आपण धूप लावू शकतो. अजून एक हे आहे माझ्याकडे, याच्यामध्ये पण धूप लावू शकतो. त्याच्यानंतर ही आहे दीपमाळ. दीपमाळ म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण एका वेळेस अनेक दिवे लावू शकतो. दीपमाळ सारखं म्हणजे त्याला एक मोठासा उंच आकार असतो आणि तिथे असे छोटे छोटे दिवे लावायला छोट्या छोट्या पंत्या दिल्या आहे. हे दीपमाळ हे मी ह्या दिवाळीला आपल्या कार्तिकी पौर्णिमेसाठी घेतले आहेत, दिवे लावायसाठी. तर माझं दिव्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर कमेंट नक्की करा.